श्री स्वामी समर्थ. तू अनोळखी तरीही सोबती या मालिकेमध्ये एक सुंदर वळण आलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये खूप सुंदर असं इकडे चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपली अर्पिता या राजसीच्या नाकावर टिचून कशा प्रकारे वटपौर्णिमा साजरी करते आणि तिथे जमलेल्या सगळ्या बायका ज्या अर्पिताला नावं ठेवत असतात त्यांच्या आपला हा समीर त्याच्या वागण्याने कशी सनसनीत कानाखाली लगावतो आणि अर्पिता समर्पिता दोघेही मिळून कशा प्रकारे वटपौर्णिमा साजरी करतात हे पाहायला खूपच मजा येणार आहे. शिवाय या नीलांबरीने आपल्या अर्पिताला घरातून बाहेर निघून जाण्यासाठी ज्या प्रकारे प्रवृत्त केलेलं असतं तितक्याच छान प्रकारे आपला हा समीर अर्पिताचं एकदम दणक्यात घरामध्ये गृहप्रवेश कशा प्रकारे करणार आहे हे पाहायला खूप मजा येणार आहे. तुम्हाला जर हे सगळं जाणून घ्यायचं असेल, या मालिकेविषयी या नवीन अपडेट तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमचं सगळं काही हळूहळू लक्षात येऊन जाईल. इकडे आता अर्पिता आणि श्रेयू छानपैकी एक खेळ खेळत असतात आणि आता अर्पिता या श्रेयूसोबत एकदम लहान मुलासारखी वागत बोलत असते. दोघेही जण छान इकडे आता खेळत असतात आणि खेळसुद्धा रंगात आलेला असतात. खरं तर अर्पिता आता जिंकणार असते, पण आपल्या ह्या श्रेयूसाठी अर्पिता आता हरते आणि बोलते की बाळा चल तूच जिंकला आणि वेगळा डाव टाकते. पण इकडे आता श्रेयू बरोबर कवड्या टाकतो आणि तो आता हा खेळ खेळलेला असतो आणि जिंकलेला सुद्धा असतो. तेव्हा अर्पिता मुद्दामून त्याच्यासोबत लढीवार भांडत असते आणि बोलत असते की नाही, मला तर ही कवडी द्यायची होती पण मी चुकून ही कवडी दिली आहे. पण श्रेयू बोलतो की मामी, तुम्ही आता खेळ खेळलेला आहे आणि तुम्ही आता असं उलटंपालटं करू शकत नाही. खरं तर आता तुम्ही हारला आहात. आता इकडे ठीक आहे असं म्हणतात. तितक्यात आता ही नीलांबरी इकडे आलेली असते आणि इकडे अर्पिताला गोळ्या देण्यासाठी खरं तर ती आलेली असते. आता इकडे समीरच्या आईचं लगेच सुरू झालेलं असतं की श्रेयू जा बरं लवकर, शाळेचा दिवस, शाळा सुरू झाली आहे आणि तुला शाळेत जायला उशीर होत आहे. पहिल्याच दिवशी तुला शाळेमध्ये लेट जायचं आहे का? उठ बरं. आणि हो, डॉक्टरांनी काय सांगितलं की मामीला त्रास द्यायचा नाही, मामीला आता आरामाची गरज आहे ना, त्यामुळे तू आता लवकर घरी जा आणि उरकून घे, तुला शाळेत जायचं आहे. तेव्हा आता इकडे आपली अर्पितासुद्धा समीरला बोलते की हो बाळा, जा घरी, तू शाळेतून आला ना मग पुन्हा आपण हा सगळा खेळ खेळू. आता इकडे लगेच आपला हा श्रेयू अर्पिताचा ऐकतो आणि निघून जातो. लगेच आता ही नीलांबरी बोलत असते की ह्या घे गोळ्या, समीरने फोन केला होता की अर्पिता मॅडमच्या गोळ्यांची वेळ झाली आहे म्हणून आले आहे. हीच गोळी आहे ना गं, कोणत्या गोळ्या घेती, बरोबर आहे ना? तेव्हा आता अर्पिता हो बोलते आणि आता तिला खूप मनातून छान वाटलेलं असतं की तिची सासू तिच्या इतकी छान प्रेमाने काळजी घेते आणि प्रेमाने वागत असते. पण नीलांबरीचा यामागे खूप कारस्थान असतं हे तर आपल्या सगळ्यांना आता माहीतच पडलेलं आहे. बरं का, ती आता येताना छानपैकी मोगऱ्याचा गजरा घेऊन आलेली असते आणि तो मोगऱ्याचा गजरा ती मुद्दामून तिथं ठेवते आणि सुगंध पूर्ण आता घरभर पसरलेला असतो. आणि ही आता लगेच अर्पिताला म्हणते, हे घे मोगऱ्याचा गजरा, देवळात त्या मावशी गेल्या होत्या ना, त्यांनी 2 आणले होते, एक मी लावला आणि एक तुझ्यासाठी आणला आहे. तेव्हा आता इकडे अर्पिता बोलते की नको आई, हा गजरा मला नको, मला नको आहे. तेव्हा आता इकडे ही समीरची आई बोलते, का गं, लाव की गं गजरा, छान दिसेल तुला. तेव्हा आता ही बोलते की नाही, आता गजरा मला शोभणार नाही, माझ्या या कुरूप चेहऱ्यावर तो गजरा शोभून दिसणार नाही, मला नको आहे. तेव्हा आता इकडे लगेच नीलांबरी तिचा मुद्दा बरोबर मांडायला सुरुवात करते. म्हणते की जर तुला हा गजरा शोभत नाही तर माणसांचं पण असंच असतं ना गं. आता इकडे अर्पिता बोलते, म्हणजे मला सांग, जर तुला हा गजरा लावायची लाज वाटत असेल तर माझ्या समीरला नक्कीच तुझी लाज वाटत असणार ना, तू समीरला शोभत नाही. बरं का, आता त्याच वेळी बाहेर राजश्री या बिल्डिंगमध्ये आलेली असते आणि ती खरं तर पोलिसांचा तपास कुठपर्यंत आला आहे हे चेक करण्यासाठी आलेली असते. आता दीदी राजश्रीला बाहेर या बिल्डिंगच्या चाळीच्या बाहेर भेटते आणि राजश्री आता इकडे
मुद्दामून दीदीला खोदू खोदू विचारत असते की पोलिसांचा तपास कुठवर आला आहे आणि पोलीस काय म्हणत आहेत. तेव्हा आता इकडे ही दीदी बोलते की काही नाही गं, आहे व्यवस्थित, पण तुला काय एवढा इंटरेस्ट आहे या सगळ्यामध्ये, तू काही केलंय का. तेव्हा आता राजश्री बोलते की मी कशाला काय करू, माझा काय संबंध, पण ही जी चाळ आहे ना ती माझ्या नावावर आहे ना, मी या चाळीची मालकीण आहे. पण बाबा आता इथे नाही, उद्या बाबा आल्यावर मला जाब विचारेल की तू काय करत होतीस. शिवाय पोलीससुद्धा माझ्यापर्यंत येतीलच ना चौकशी करत की तुमची चाळ आहे आणि तुमच्या चाळीमध्ये असं कसं घडलं, म्हणून मी तुम्हाला विचारते गं, बाकी माझा दुसरा काही हेतू नाही. आता इकडे दीदीच्या बरोबर सगळं लक्षात आलेलं असतं आणि ती मुद्दामून इकडे राजसीचा काय रिॲक्शन देते, काय प्रतिक्रिया देते हे पाहण्यासाठी राजसीला बोलत असते की करमळकर नावाचा एक माणूस आहे, त्यांनी हे सगळं घडवून आणलं आहे असं पोलिसांचा इकडे दाट संशय आहे. आणि तो जेव्हा पोलिसांना सापडेल तेव्हा मात्र त्या माणसाचं काही खरं नाही. आणि हो, पोलीस जरी त्याच्यापर्यंत पोचले नाही तरी समीर नक्कीच त्या माणसाला, हा स्फोट घडवून आणणाऱ्या व्यक्तीला शोधून काढेल आणि त्याची चांगलीच फजिती करेल आणि चांगलीच हजेरी घेईल. आता इकडे राजश्री खूप घाबरलेली असते आणि राजश्रीच्या सगळं स्पष्टपणे चेहऱ्यावर दिसत असते की या सगळ्या कारस्थानामागे तीच होती. आणि दीदीला हे कळून चुकलेलं असतं की हा जो काही प्रकार घडला आहे तो राजश्रीनेच घडवला आहे. त्यामुळे ती मुद्दामून राजश्रीला इकडे टोमणा मारते की का गं, तू का घाबरलीस. तेव्हा इकडं राजश्री बोलते मी कशाला घाबरेल. आता इकडे ही दीदी बोलते की अगं, तू मला नेहमीसारखे कॉन्फिडन्स दिसत नाही, म्हणजे जर तू याचा यामागे हात असेल तर तू नक्कीच सावध राहा. पोलीस जरी तुझ्यापर्यंत पोचले नाही तरी समीर तुझ्यापर्यंत 100% पोचेल आणि त्यानंतर मात्र समीरचं तुला असं रूप पाहायला भेटेल की तू ते याआधी कधीही पाहिलं नाही. आता इकडे दीदीने राजश्रीला चांगलंच घाबरून ठेवलेलं असतं आणि तिला चांगलंच पडवलेलं असतं. आणि अर्पिताच्या तिकडे रूममध्ये इकडे नीलांबरी अर्पिताला खूप काही बोलत आणि सुनावत असते. बोलत असते की बाळा, मला तुझी खूप काळजी वाटते गं, तू खरंच खूप सुंदर होती दिसायला आणि आता तुझ्या ह्या सौंदर्यावर हा गजरासुद्धा उठून दिसत नाही. या गोष्टीचं खरं तर मला वाईट वाटत आहे, पण तू समजून घे की तुला समीर खूप प्रिय आहे ना गं, तुझं समीरवर खूप प्रेम आहे ना. आणि मलासुद्धा माझं समीरवर खूप प्रेम आहे आणि तो माझ्या पोटचा मुलगा असल्यामुळे मला समीरसुद्धा खूप प्रिय आहे. पण आपल्या दोघींमध्ये फरक इतकाच आहे की मी समीरच्या प्रेमासाठी काहीही करू शकते आणि तू. तर आता इकडे अर्पिता बोलते की मीही समीरसाठी काहीही करू शकते, कारण त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं आहे. आता इकडे लगेच नीलांबरी बोलते हो, त्यांनी तुझ्यासाठी खरंच खूप काही केलेलं आहे. त्याने कायमच तुझ्या पडत्या काळामध्ये तुला साथ दिली आहे. अगदी माझं समीर तुझ्यासाठी या आगीमध्ये उडी घ्यायला सुद्धा तयार आहे, त्याला त्याच्या जीवाची काहीही पर्वा नाही. आता इकडे नीलांबरीचं सगळं बोलणं अर्पिताला पटत असतं, पण ती नक्की कशामुळं असं बोलती हे काही अर्पिताच्या लक्षात आलेलं नसतं. आता इकडे लगेच ही नीलांबरी बरोबर विषयाला हात घालते आणि अर्पिताला बोलते की अर्पिता, मी इकडून तिकडून आडंवेडं घेऊन बोलणारी व्यक्ती नाही, तुला चांगलंच माहीत आहे. तू माझ्या समीरला आता अजिबात शोभत नाही आणि तुझा हा भाजलेला चेहरा आणि हे शरीर घेऊन माझा समीर किती दिवस तुझ्यासोबत जगणार आहे गं. ठीक आहे, तो तुला कधी स्पष्टपणे सांगणार नाही, पण तुला लाज वाटत नाही का. तू का माझ्या समीरला चिटकून राहिले आहेस, तू का त्याच्यावर ओझं बनत आहे आणि तू माझ्यासाठी एक करशील, समीरसाठी एक करशील. तेव्हा अर्पिता बोलते काय करायचं आहे मी. तेव्हा इकडे आता समीरची आई बोलते की माझ्या समीरच्या आयुष्यातून तू कायमची निघून जा, माझ्या समीरला तू एकटं सोड. आता बरं का प्रेक्षकांनो, हे शब्द ऐकताच आपल्या अर्पिताच्या डोळ्यावरचे पार रंग उडालेले असतात, चेहऱ्यावरचे, आणि ती खूप घाबरलेली असते. तिला अगदीच अशी धाप लागलेली असते आणि ती अशी सैरावैरा झालेली असते. आता ही अवस्था पाहून इकडे लगेच समीरची आई बोलते की तुझा जीव गुदमरला ना, माझ्या समीरचाही जीव तुझ्यासोबत
तुझ्यासोबत असाच गुदमरतो आहे आणि तो कोणाला सांगू शकत नाही. बाळा, काळजी घे, शांत हो. पण तुझी जशी अवस्था आता झाली ना हे ऐकून, अगदी तुझ्यासोबत राहण्याचा निर्णय घेऊन माझ्या समीरची सुद्धा हीच अवस्था झाली आहे. त्यामुळे अर्पिता, तू हे घर सोडून आणि आमचं हे सगळं सोडून निघून जा. माझ्या समीरच्या आयुष्यातून कायमचं निघून जा. माझ्या समीरने तुझ्यासाठी खूप काही केलं आहे. अगदी राजश्रीसारख्या श्रीमंत मुलीसोबत जमलेलं लग्नही त्याने मोडलं, नोकरीही त्याने सोडली. शिवाय त्यांनी आपली आता तुझ्या ह्या आजारपणाचा खर्च उचलण्यासाठी अगदी किडनीही विकायला तयार झाला होता. आता मी तुझ्यावर बळजबरी करणार नाही की तू माझ्या समीरच्या आयुष्यातून निघून जा. हा निर्णय संपूर्णपणे तुझा असणार आहे. पण तू आता माझ्या समीरला शोभत नाही आणि तुझ्या आयुष्यात फुलं पेरण्यासाठी तो स्वतः काटा बनत आहे आणि स्वतःच्या आयुष्याची वाट तो आता काट्याची बनवत आहे आणि हे मला आई म्हणून अजिबात आवडत नाही. त्यामुळे आता हा सगळा काही तुझा निर्णय असणार आहे आणि जे काही तुला करायचे तू बिनधास्त कर. समीरच्या आईकडनं इतक्या साऱ्या गोष्टी कळल्यानंतर इकडे अर्पिताला खूप वाईट वाटलेलं असतं आणि समीरच्या प्रेमासाठी आणि समीरने तिच्यासाठी जे जे काही केलं आहे, शिवाय नीलांबरी आता ज्या पद्धतीने आपल्या अर्पितासोबत बोलली आहे, या सगळ्याचा विचार आता अर्पिता खूप करते आणि हा फेरविचार करून झाल्यानंतर अर्पिता असा निर्णय घेते की मी आता हे घर सोडून नक्कीच जाणार आहे आणि अर्पिता घरातून कोणालाही न सांगता निघून जाते. इकडे समीर जेव्हा घरी येतो, इकडे तिकडे अर्पिताला शोधू लागतो, पण अर्पिता त्याला कुठेही दिसत नाही. हे पाहून समीरला खूप वाईट वाटत असतं. समीर आता त्याच्या आईजवळ जातो. समीर पहिलं तर सगळीकडं घरी आल्या आल्या अर्पिताला शोधतो, पण तो आता त्याच्या आईजवळ जातो आणि बोलतो की आई, नक्की तू काय केलं आहेस? माझ्या अर्पिता मॅडम कुठं गेल्या आहेस? तू त्यांना काही बोलली आहेस का? आई, तू त्यांना बोलली का की तू आता माझ्या समीरला शोभत नाही आणि तू त्याच्या आयुष्यातून कायमचं निघून जा? नक्की सांग आई, तुला माझी शपथ आहे की तू नक्की अर्पिता मॅडमला काय बोलली आणि त्या का घर सोडून गेल्या आहे? कारण त्यांची मनस्थिती आता खूप एकदम वाईट आहे आणि मनही त्यांचं खूप हळवं झालं आहे. अशा परिस्थितीत माझी बायको घर सोडून का गेली याचं उत्तर मला मिळालंच पाहिजे. आई, तुला माझी शपथ आहे, खरं काय घडलं ते मला सांगून टाक. तेव्हा आता इकडे समीरच्या शपथेमुळे नीलांबरी एकदम समीरला बडाबडा बोलू लागते. हो, मी आता इकडे अर्पिताला जे काही सत्य आहे, खरं आहे ते सांगितलेलं आहे आणि ते अर्पिताला पटल्यामुळे ती स्वतःहून तिच्या मनाने हे घर सोडून गेलेले आहे. आता इकडे समीर त्याच्या आईला बोलतो की आई, तू हे काय करून बसले आहे? मला तुझं वागणं अजिबात पटलं नाही. आता आपला समीर अर्पिताला शोधण्यासाठी इकडे तिकडे धावत असतो, पळत असतो. सगळ्या चाळीतल्या लोकांना आणि पोरांना सांगून झाल्यानंतर समीरच्या लक्षात येतं की आपण अर्पिताच्या वडिलांना फोन करून विचारलं पाहिजे. आता इकडे समीर आपल्या सासऱ्याला फोन करून विचारतो. तेव्हा अर्पिताचे वडील बोलतात की हो अर्पिता इकडे आलेली आहे. समीर, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही निश्चिंत राहा. आता पुढे समीरचा जीव भांड्यात पडलेला असतो, पण आईच्या वागण्यामुळे समीर पूर्णपणे दुखावलेला असतो आणि आपली अर्पिताही जरी माहेरी गेली असली तरीही तिचं सगळं मन मात्र इकडे समीरपाशी गुंतलेलं असतं आणि तिला सारखं सारखं समीर आठवत असतो आणि तिला खूप दुःख होत असतं. अखेरीस बरं का आता वटपौर्णिमेचा दिवस उगवलेला असतो आणि आपली अर्पिता वडाची पूजा करण्यासाठी त्या वडाच्या झाडाखाली गेलेली असते. पण तिथे मात्र राजसी इतकी खूप सुंदर अशी नटून थटून आलेली असते आणि इकडे समीरची आई सगळ्या बायकांमध्ये बोललेली असते की आज समीरच्या नावाने माझी राजसी पूजा करणार आहे. समीरच्या दीर्घायुष्यासाठी आणि समीरची बायको म्हणून आजचा मान मी राजसीला देणार आहे आणि राजसी वडाची पूजा करणार आहे. हे ऐकताच आपल्या अर्पिता बोलते की राजसी मॅडम, तुमची एवढी लायकी नाही की समीरसारखा इतका चांगला नवरा तुम्हाला मिळावा. खरं तर तुम्ही इथे यायलाच नको होतं, कारण समीर हे फक्त माझे आहेत. समीर आणि मी एकदम समर्पित आहोत, त्यामुळं तुमचा ह्यात काहीही संबंध नाही. शिवाय माझ्या नवऱ्यासारखा तुम्हाला नवरा मिळणं अशक्य आहे, त्यासाठी खूप चांगलं मन असावं लागतं. इकडे आता आपल्या अर्पिताने या राजसीची फारच लायकी काढलेली असते, त्यामुळे ती खूप इकडे आता चवताळलेली असते आणि रागाच्या भरात अर्पिताला काहीही बोलत असते. तुझ्यासारख्या कुरूप चेहऱ्यासोबत आयुष्य घालवण्यापेक्षा समीर नक्कीच माझी निवड करीन आणि तो माझ्यासंग लग्न करीन आणि माझ्यासोबत आयुष्य घालील. आता इथे खूप बायका
बायका जमलेल्या असतात त्यातल्या बऱ्याच म्हणजे सगळ्याच नाही बरं का, काही बायका ह्या अर्पिताला खूप नावं ठेवत असतात, बोलत असतात. इतका विद्रूप चेहरा झाला आहे तरीसुद्धा त्या नवऱ्याच्या पाठीमागं ही हात देऊन लागली आहे. तो समीर हिला लांब धिक्कारत नाही, पण हिला अक्कल नाही का? हिला स्वतःहून समीरच्या आयुष्यातून बाजूला व्हायला काय झालं? आणि या सगळ्या बायकांच्या होमध्ये हो इकडे आता नीलांबरी मिळवत असते. बरं का, आता तिथे आपला हिरो म्हणजे समीर आलेला असतो आणि समीर या बायकांचं सगळं काही बोलणं ऐकत असतो. समीरला खरं तर खूप राग आलेला असतो, पण समीर ह्या बायकांना काही चांगले शब्द सुनावतो आणि वाईटही सुनावतो. शिवाय आता अर्पितासोबत जातो आणि अर्पितासोबत वडाची पूजाही करतो आणि सगळ्या बायकांना सांगतो, फक्त अर्पिता मॅडमलाच 7 जन्म नवरा म्हणून मी हवा आहे असं नाही, तर मलासुद्धा 7 जन्म बायको म्हणून अर्पिता मॅडमच हवे आहे. 7 जन्म काय, जन्मोजन्मी आम्ही समर्पिता एकत्रच असणार आहोत, असं स्पष्टपणे आपला समीर या सगळ्या बायकांना सांगतो आणि अर्पितासोबत वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जातो. पूजा तर इकडे झालेली असते, पण आता वेळ आलेली असते वडाच्या झाडाला फेरे घेण्याची. पण अर्पिताची तब्येत पूर्णपणे बरी नसल्यामुळे ती उठायला जाते आणि तिला दुखतं. आता इकडे समीर बोलतो की अर्पिता मॅडम तुम्ही इथे उभे राहा, मी आलोच. आणि समीर आता मस्तपैकी तिकडे गेलेला असतो आणि त्याची जी काही टू व्हीलर बाईक असते ती घेऊन आलेला असतो. आता समीर मोठ्या मस्तपैकी हिरोसारखी गाडी घेऊन या बायकांमधून येतो. सगळ्या बायकांचं लक्ष समीरकडे लागून राहिलेलं असतं की समीर नक्की आता काय करणार आहे. तर समीर त्याची गाडी घेऊन येतो आणि अर्पिताला बोलतो की अर्पिता मॅडम या बसा, तुम्ही माझ्या गाडीवर बसा. आणि इकडे अर्पिता ही अगदी समीरचं सगळं ऐकते, छानपैकी गाडीवर बसते आणि वडाच्या फेऱ्याला गोल 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 अशा 7 फेऱ्या गाडीवर बसून मारते. हे सगळं इकडं सगळ्या बायका शिवाय राजश्री आणि नीलांबरीही बघत असते. इकडे आता समर्पिताची वटपौर्णिमेची पूजा अगदी झोकात झालेली असते आणि समर्पिता एकरूप होऊन ही पूजा एकदम आनंदाने आणि छानपैकी हसऱ्या मनाने करत असतात. पण यांचा हा आनंद पाहून इकडे नीलांबरी आणि राजश्रीची मात्र जळून राख झालेली असते. त्या दोघींनाही ही गोष्ट अजिबात आवडलेली नसते. अखेरीस वटपौर्णिमा इकडे खूप सुंदर पद्धतीने पार पडते आणि आपला समीर अर्पिताला घेऊन आता मोठ्या तोऱ्यामध्ये घरी गेलेला असतो. शिवाय या नीलांबरीच्या नाकावर टिचून आपल्या समीरने अर्पिताचा गृहप्रवेश अगदी झोकात केलेला असतो आणि राजश्री आणि ही नीलांबरी आता पार इकडे कोमात गेलेल्या असतात. त्यांना हे काहीही आवडलेलं नसतं. त्यांची मनं इकडे आता अजूनच क्लेशित झालेली असतात, कलुषित झालेली असतात. तर मग प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला हा अनोळखी तरीही तू सोबती या मालिकेत येणारा हा नवीन ट्विस्ट? असेच या मालिकेविषयी नवनवीन अपडेट तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुठे जाऊ नका. धन्यवाद.